इकडे उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी केंद्राचे आभार मानलेले आहेत, तर सरकारनं हा दारुण पराभवाच्या भीतीनं राजकीय निर्णय घेतलेला आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे। कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्यूटी होती ती 40% 20% आणलेली आहे। यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे। कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना काल केंद्र सरकारने हे निर्णय घेतलेले आहेत। हे संपूर्णपणे राजकीय निर्णय आहेत, पण नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या आंदोलकांनी 3 कृषी विधेयकं त्यांना परत घ्यायला लावली, त्यांचा जो आंतरराष्ट्रीय पातळीवर अपमान झाला त्याचा बदला घेत आहेत, त्याचा सूड महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यावर उगवत आहेत। शेतकऱ्याची मुलं म्हणणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 4 ओळीचं पत्र देखील केंद्राला लिहिलं नाही की हे आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्यायकारक निर्णय कृपा करून घेऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।